तर महाविकास आघाडीचा आणि त्याचबरोबर मनसेचा आज सत्याचा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाचे प्रत्येक अपडेट्स आपण झी 24 तासवर पाहणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुद्धा आहेत। शिवसेना भवनातून आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक, त्याचबरोबर सीमा आढे या सुद्धा आपल्यासोबत मुंबईतून जोडल्या गेलेल्या आहेत। ओम देशमुख बीएमसी मुख्यालयाजवळ आहेत, ते आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। त्यामुळे या संपूर्ण मोर्चा संदर्भात सध्या काय घडामोडी घडतायत यातले अपडेट्स ते आपल्यापर्यंत पोहोचवतील। तर सुरुवातीला आपण जाणार आहोत शिवसेना भवनाच्या जवळ उभ्या असलेल्या आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, महामोर्चा निघणार आहे, विराट मोर्चा असेल असं सातत्याने महाविकास आघाडीचे नेते सांगतायत, शिवसेनेकडून सांगितलं जातंय। सध्या शिवसेना भवन परिसरामध्ये आपण आहात, कसं वातावरण पाहायला मिळतंय? शिवसेना भवनच्या परिसरात मी सध्या आहेच आणि सध्या फार मोठी बॅनरबाजी नाहीये, कारण सत्याचा मोर्चासाठी जे एकच बॅनर, एकाच फॉर्मॅटचं बॅनर मनसेकडून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अशा दोन्ही पक्षांकडून समसमान बॅनर वापरले गेलेले आहेत। भगव्या रंगावरती रंगवलेलं पांढऱ्या अक्षरांमध्ये सत्याचा मोर्चा, ज्याची टॅगलाईन दिलेली आहे संविधान वाचवा, लोकशाही जगवा। लोकशाहीवर जो वार झालेला आहे तो आपण उधळून टाकू आणि निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार हा जनतेसमोर आणू, या उद्देशाने हा मोर्चा काढला जातोय आणि तो उद्देश अतिशय स्पष्टपणे या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे। सध्या हे जे बॅनर आपण बघतो आहोत ते आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं, अशाच आशयाचं, अशाच डिझाईनचं बॅनर हे शिवसेना भवनाच्या समोर सुद्धा लागलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अशा पद्धतीची बॅनरबाजी ही आपल्याला मुंबईभरात बघायला मिळते आहे। मात्र मुंबईभरात प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे बॅनर नाही आहेत, एकाच फॉर्मॅटचे बॅनर आहेत। यातूनच विरोधी पक्ष, महाविकास आघाडी, जे सत्याच्या मोर्चामध्ये सामील होणारे सहयोगी पक्ष आहे, यांची आमची कशी एकजूट आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। जरी पक्षांचे झेंडे या मोर्चामध्ये असणार असले तरी सुद्धा बॅनर मात्र एकाच पद्धतीचे, एकाच अक्षरांचे, एकाच डिझाईनचे असतील। त्याच्यामुळे उद्दिष्ट हे आमचं क्लिअर आहे। या मोर्चाच्या संदर्भात असणारी मविया आणि इतर सहयोगी पक्षांची जी एकजूट आहे ती सुद्धा कायम असणार आहे। त्यामुळे उद्देश समान असल्याने अशा पद्धतीचे एकच बॅनर मुंबई शहराभर लावण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचनाच आता त्या पक्षांच्या नेतृत्वांकडून कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे सत्याचा मोर्चा असे ठळक अक्षरात लिहिलेल्या बॅनर खेरीज आपल्याला मुंबईत इतर दुसऱ्या आशयांचे कोणतेही बॅनर बघायला मिळत नाहीयेत। त्याच्यामुळे एक प्रकारे खरं तर ज्या पद्धतीने आपण बघतोय की मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांची जवळीक जशी वाढते, ठाकरे बंधूंची जवळीक जशी वाढते, विचारांमध्ये सुसूत्रता आणि समानता येते, त्यामुळे बॅनरमध्ये सुद्धा आता समानता आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अगदी मनश्री, आता आपण जाणार आहोत मुंबईमधून थेट नाशिकमध्ये काय दृश्य आहे ते सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी योगेश खरे आहेत, त्यांच्यासोबत इतर कार्यकर्ते आहेत। योगेश, काय नेमक्या भावना आहेत या सर्व कार्यकर्त्यांच्या? हे सर्व कार्यकर्ते आज सकाळपासून या ठिकाणी तयारी करत होते। नाशिकमध्ये कधी काळी मनसेचा बालेकिल्ला होता आणि हा बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठीचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। आपण बघू शकतो की सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि मोठे मोठे बॅनर्स हे नाशिकमध्ये लागले। मनसे कार्यालयाच्या समोरच, राजगडासमोर हे सगळे जमलेले आहेत। आपण आता किती पदाधिकारी इथून रवाना होणार आहात? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहर आणि जिल्ह्यामधून शेकडो हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना होत आहे। स्वतःच्या गाड्यांनी ते जात आहे, ट्रेनने जात आहे आणि इथून काही गाड्यांची व्यवस्था केलेली आहे। असे हजारोच्या संख्येनं आम्ही सर्वजण मोर्चासाठी मुंबईला निघालेलो आहोत। अण्णा, काय नेमकी मागणी आहे आपली? आणि नेमकी हीच आहे, महाविकास आघाडी पक्षाच्या तर्फे सर्व पक्ष एकत्र झालेले आहेत। 96 लाख मतं जी वाढवली ती कमी करावी, निवडणूक आयोगाला वारंवार सांगू नये। निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचं ऐकून काम करतायत, हे योग्य नाही। संविधानाने जो अधिकार दिला मताचा तो मतदान करायला मिळावं, लोकशाही जिवंत राहावी, त्यासाठी करा सत्याचा मोर्चा आहे। आपण बघू शकतोय की अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आता जमलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये ते इथून रवाना होतील। मनसे, महाविकास आघाडीचे तिघही घटक पक्ष एकत्रितपणे नाशिकच्या बाहेर असलेल्या टोल नाक्यावर जमतील आणि त्यानंतर तिथून पुढे एकत्रित रवाना होतील। त्यामुळे एकूणच वोट चोरीचा जो काही राग आहे तो राग दाखवून देण्याचा प्रयत्न आता नाशिकचे कार्यकर्ते सुद्धा मुंबईच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन करणार आहेत।
अगदी नाशिकमधल्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर आता आपण मुंबईमध्ये जाणार आहोत. मुंबईमध्ये आपल्या प्रतिनिधी फॅशन स्ट्रीट जवळ आहेत सीमा आणि त्यांच्याकडून अधिकची माहिती घेणार आहोत. सीमा, तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे अनेक कार्यकर्ते आणि नेते एकत्रित जमणार आहेत. कोणकोणत्या पक्षांचे कोणकोणते कार्यकर्ते तिथे सध्या जमलेले आहेत? त्याचबरोबर आपण सातत्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसंदर्भात बोलतोय. मात्र डावे पक्ष जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष सुद्धा आहेत त्या पक्षांचे कोणते कार्यकर्ते तिथे जमलेले आहेत का, त्या संदर्भातली काय अधिकची माहिती आहे? नक्की श्वेता, आजचा मोर्चा भव्य असणार आहे आणि या मोर्चामध्ये फक्त मुंबईतूनच नाही तर विरोधी पक्षातले जे नेते आहेत त्या पक्षातले कार्यकर्ते हे वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबईमध्ये दाखल होणार आहे. शेकाप, कम्युनिस्ट या पक्षाचे कार्यकर्ते आज मुंबईमध्ये धडकतील आणि या मोर्चामध्ये सहभागी होतील. आता काही वेळापूर्वीच मनसेचे आणि ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होते. मात्र अजूनही इतर पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते इथे दाखल झालेले नाहीत. मात्र काही वेळात मेट्रोने सोबतच लोकलने प्रवास करत या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात होतील. मात्र तत्पूर्वी ही बॅनरबाजी आणि जे बॅनरवरती जे मजकूर आहेत त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे. थोड्याच वेळात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमायला सुरुवात होतील. खरं तर 1 वाजेपर्यंत फॅशन स्ट्रीटवर पोहोचण्याचं आवाहन, त्यांना एकत्र येण्याचं आवाहन पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुंबईतले जे कार्यकर्ते आहेत ते अर्थात काही उशिराने या ठिकाणी पोहोचतील. मात्र जे विविध जिल्ह्यातून कार्यकर्ते कालच घरातून निघाले आहेत ते मात्र आता वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेले आहेत आणि काही वेळात फॅशन स्ट्रीटवरती आपल्याला त्यांची गर्दी पाहायला मिळेल. पहिल्यांदाच म्हणजे आतापर्यंत तर महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला एकत्र वेगवेगळ्या मोर्चाच्या माध्यमातून, सभांच्या माध्यमातून आपण त्यांना एकत्र पाहिले. मात्र पहिल्यांदाच मनसेचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते, ठाकरे गटाचे कार्यकर्ते, शेकाप, कम्युनिस्ट या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र दिसणार आहे. म्हणजे नेत्यांची तर एकजूट आपण आतापर्यंत पाहत होतो वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून. मात्र पहिल्यांदाच कार्यकर्ते हे एकत्रित येणार आहे. त्यामुळे पक्षासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आपण खरं तर मानू शकतो. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार का हा प्रश्न नंतरचा प्रश्न आहे. मात्र तत्पूर्वी कार्यकर्त्यांची एकजूट आज आपल्याला या मोर्चाच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. वज्रमूठ एकीकडे आपण नेत्यांची बघतोय तर दुसरीकडे आज तीच वज्रमूठ स्थानिक नेत्यांची सुद्धा, कार्यकर्त्यांची सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे घोषणाबाजी आणि कशा प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता आपल्याला आजच्या या मोर्चामध्ये दिसेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि हाच मुद्दा प्रत्येक सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचण्यामध्ये आज कशा प्रकारे प्रयत्न केले जातील आणि भाषणं नक्की कोणत्या मुद्द्यांवरती आणि कोणकोणते नवीन मुद्दे आजच्या भाषणामध्ये येईल हे पाहणं महत्त्वाचं असेल. अगदी सीमा, त्यामुळे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते येतीलच, पण त्याचबरोबर भाकप, माकप यासारख्या इतर घटक पक्षांचे सुद्धा नेते आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी होतील. आपण आता जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे. ओम, विधानसभेचा निकाल लागला आणि तेव्हापासून ईव्हीएमवर शंका उपस्थित करत विरोधकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले होते. सातत्यानं राहुल गांधी असतील, आदित्य ठाकरे असतील यांनी या संदर्भातलं सादरीकरण केलेलं होतं आणि आज हा एकत्रित मोर्चा काढला जातोय. हा मोर्चा सत्याचा आहे, ही सत्तेची लढाई नाही असं सातत्यानं महाविकास आघाडीकडून, मनसेकडून बिंबवलं जात आहे. खरं तर 2 महत्त्वाचे मुद्दे. पहिला महत्त्वाचा मुद्दा जो तू सांगितलास की विधानसभा निवडणुकीतल्या निकालानंतर महाविकास आघाडी आणि अर्थात राहुल गांधी यांच्याकडनं हा मुद्दा मांडण्यात आला. निकालाच्या काही महिन्यानंतर हा मुद्दा पुढे आला. त्यावरही भाजपकडनं टीका झाली की इतक्या महिन्यानंतर हा मुद्दा का सुचला आणि नेमकं हे सुचण्यामागचं कारण काय. मतदार याद्यांमधला घोळ किंवा त्यातले कथित खोटे मतदार या सगळ्यांवरतीच राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, अर्थात केंद्रामध्ये राहुल गांधी आणि राज्यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडनं हा मुद्दा पुढे घेतला जातोय. त्यामुळे या नरेटिव्हच्या विरोधामध्ये, या सगळ्या मतदारांच्या, फेक मतदारांच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढला जातोय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सत्याचा मोर्चा. ज्या गोष्टीचा तो उल्लेख केलास, ज्या पद्धतीची टॅगलाईन आहे, प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीची टॅगलाईन आणि ज्या पद्धतीने आता मनश्रीने देखील सांगितलं की एकाच पॅटर्नचा, एकाच फॉर्मॅटचा हा बॅनर सगळ्या मुंबईमध्ये लावण्यात आलाय. कुठलंही वैविध्य नाही, एकच टॅगलाईन, एकच प्रकारचा बॅनर लावण्यात आलाय. सत्याचा मोर्चा जो सत्तेसाठी नाहीये, हा
खरा मतदारांचा खोट्या मतदारांच्या विरुद्धचा मोर्चा आहे, अशा प्रकारची एक मांडणी करण्याचा प्रयत्न ठाकरेंकडनं केला जातोय. केंद्रामध्ये ज्या पद्धतीने मी सांगितलं की केंद्रामध्ये राहुल गांधी आणि राज्यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडनं ही भूमिका सातत्यानं मांडली जाते की सरकार विरोधात आमचं हे म्हणणं नाहीये, तर आमचं म्हणणं हे निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीच्या विरुद्ध आहे. ज्या पद्धतीची कार्यप्रणाली निवडणूक आयोग राबवते, सदोष मतदार याद्या असतील किंवा निवडणूक प्रक्रियेतले असलेले दोष असतील, लूफॉल्स असतील, या सगळ्याच्या विरोधामध्ये आमची ही भूमिका आहे. त्यामुळे या लढाईचा नेमका शेवट कसा होणार, सरकार यामध्ये जेव्हा उत्तर सरकारकडनं दिलं जातं तेव्हा विरोधक म्हणतात की आमचा प्रश्न हा सरकारला नाहीच आहे, आम्ही हा प्रश्न विरोधी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला विचारतोय. त्यामुळे मतदार याद्यांच्या संदर्भात निवडणूक आयोग विरुद्ध हा विरोधी पक्षाचा सगळा जो एल्गार पाहायला मिळतोय त्याचा शेवट कसा होतोय. सत्याचा मोर्चा ही जी टॅगलाईन दिली जाते, अर्थात महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या काही महिन्यांमध्ये काही आठवड्यांमध्ये निवडणुका सुद्धा होतील. त्यामुळे या मुद्द्याचा खुबीनं वापर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये करून घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि नव्यानं मनसे हा जो काही भिडू त्यांच्यामध्ये जोडला जाईल यांच्या माध्यमातून केला जातोय. त्यामुळे महाविकास आघाडी, मनसे आणि राज ठाकरे यांचा जो नरेटिव्ह आहे तो सेट होतोय का, आणि या नरेटिव्ह सेट करण्यामध्ये या प्रकारच्या मोर्चाचं योगदान कितपत ठरतंय, या मोर्चाला प्रतिसाद कशा पद्धतीनं मिळतोय, आणि जे भाकीत वर्तवलं जातं की हजारोंच्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं या मोर्चाला गर्दी होईल, त्यामुळे प्रत्यक्षामध्ये दुपारी 1 वाजता या मोर्चाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा किती लोकांचा यामध्ये सहभाग असतोय. मुंबई MMR जो शिवसेना आणि मनसेचा एक बालेकिल्ला राहिलेला आहे, त्या भागातून या मोर्चाला किती प्रतिसाद मिळतोय पाहणं महत्त्वाचं असेल. श्वेता. अगदी ओम, जसं तुम्ही सांगितलं विरोधकांची एकजूट, त्यांची वज्रमूठ आपल्याला इथे दिसते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच या मोर्चानंतर काय नेमकं फलित येतंय हे मात्र येणारा काळ सांगणार आहे. धन्यवाद सीमा आणि ओम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.